नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये। लर्निंग कंटेंट पण भरपूर देतोय, प्लस तुम्हाला ब्रोकरची पण इन्फॉर्मेशन सगळी असायला पाहिजे। ठीक आहे, आता बघा एक्सएमचा आयबी चेंज कसा करायचा आहे, पार्टनर चेंज कसा करायचा आहे, एकदम सगळ्यात सिंपल प्रोसेस आहे। बघा एक्सएमचा अकाउंट तुमचं लॉग इन करून घ्यायचं, क्रोमवरून लॉग इन करायचं। अजून सांगतो, क्रोमवरून लॉग इन करून घ्यायचं, जो ब्राउझर आहे त्याच्यावरून लॉग इन करून घ्यायचं। अकाउंट लॉग इन केलं सिंपल। तुमच्याकडे अशी ट्रेडिंग अकाउंट पडून असतील, अजिबात ओपन करायला नाहीत। ट्रेडिंग अकाउंट जास्तीत जास्त 1 किंवा 2 ठेवा माझ्या हिशोबानं, कारण बरेच मॅटर होतात डिपॉझिट विड्रॉलला, एवढा इश्यू होतो ना की विचारू नका। इथं मग माझ्या पण चुकून जास्तीत जास्त ओपन आहे, पण माझ्याकडे एवढा काही इश्यू येत नाही, कारण मी क्रिप्टोवाला डिपॉझिट विड्रॉल करतो। तुम्ही युपीआय करतात चाल तर जास्त अकाउंट ठेवू नका। सिंपल प्रोसेस पार्टनर चेंज बघा। इथं आल्यानंतर तुम्हाला इथं बाणावरती क्लिक केल्यानंतर दिसेल ओपन ॲडिशनल अकाउंट। काय शो करायचं नाही, ओपन ॲडिशनल अकाउंटला या। ओपन ॲडिशनल अकाउंटला आला, इथं काय म्हणतं MT5 स्टँडर्ड अकाउंट घ्या। बोनस पाहिजे असेल तर स्टँडर्ड वालं, स्प्रेड कमी पाहिजे असेल तर अल्ट्रा लो स्टँडर्ड, पण इथं बोनस भेटत नाही। ओके, त्यानंतर लेवरेज 1:1000 काय ठेवा तेवढं ठेवा, काही इश्यू नाही, हायेस्ट ठेवा। इथं करा आय डिक्लेअर। इथं बघा हॅव अ पार्टनर कोड म्हणतंय, काय म्हणतंय, हॅव अ पार्टनर कोड, त्याच्यावरती क्लिक करा। पार्टनर कोड काय टाकणार तुम्ही आता, पार्टनर कोड काय टाकणार तुम्ही, ABHI अभि 06 अभि 06 पार्टनर कोड टाकला तुम्ही मस्तपैकी। स्टँडर्ड अकाउंट, काही इश्यू नाही, कंटिन्यू म्हणा। पासवर्ड एक सेट करून घ्या, मी पण एक सेट करून घेतो पासवर्ड। ठीक आहे, पासवर्ड सेट केला, कंप्लीट वरती क्लिक करा। कंप्लीट वरती क्लिक केलं, आता काय करली, होम पेजला येऊन जाईल। हा ठीक आहे, बघा मेटा ट्रेडरचा लॉग इन आयडी आलेला आहे। ओके, प्लॅटफॉर्म MT5 आहे। ही बघा MT5 चौथा सर्व्हर, एक लक्षात ठेवा बरं का, एक गोष्ट सांगतो, तुम्ही लॉग इन करायला जाता याला MT5 ला, त्यावेळेस सर्व्हर चौथा सिलेक्ट करायचा, म्हणजे MT5 सिलेक्ट करा। MT5 ची ऍप घ्यायची, त्याच्यामध्ये सर्व्हर चौथा सिलेक्ट करायचा। ते माहित नसेल ना तर व्हिडिओ आहेत बघा, चेक करून घ्या। टेलिग्रामवरती एक एवढी गेम म्हणून मोठी लिंक आहे, त्याच्यामध्ये सगळे व्हिडिओ बॅक टू बॅक दिले आहेत। ठीक आहे, तो चौथा सर्व्हर सिलेक्ट करायला अजिबात विसरायचं नाही। बाकी पासवर्ड वगैरे सेट केलेला तो आहे, तोच लॉग इनला यूज करायचा। आता काय करायचं, मेंबर एरियाला यायचं, आणि हा जो आयडी आपण बनवला होता आता नवीनवाला, जो आयडी आता बनवला होता आपण, आपल्याला जो MT5 आयडी आलता ना, तो मला पाठवायचा फक्त। तो आयडी माझ्या अंडर असेल, आणि बाकीची अकाउंट उडवून टाकायची। आता सांगतो, बाकीची अकाउंट उडवून टाकायची कशी, 3 डॉटवरती क्लिक करायचं। 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर खाली येतं क्लोज अकाउंट, क्लोज अकाउंटवर क्लिक करायचं। मेलवरती लिंक येईल, लिंकवरती क्लिक करायचं, ईमेल आयडी पासवर्ड टाकायचा, हे अकाउंट क्लोज होऊन जाईल। बघा जास्त अकाउंट ठेवू नका, काय होतं तुम्हाला सांगतो मी। आता हे अकाउंट एक माझ्या अंडर आलेलं आहे तुमचं, इथं काही इश्यू आला डिपॉझिट विड्रॉलला, मी तुमची थोडीफार हेल्प करू शकतो, आणि बऱ्यापैकी मी सगळ्यांचीच हेल्प केलेली आहे आतापर्यंत, तुम्हाला अनुभव आला असेल तर। आणि तुम्ही ह्याच्यामध्ये डिपॉझिटला प्रॉब्लेम आला तर हेल्प करेल। बाकी हे दुसऱ्या अकाउंटची माझ्या अंडर नाही येतं, तिथं आल्या की आपल्याकडे फिरकायचं नाही, आता सांगतो मी तुम्हाला। ठीक आहे, इथं आलं तर मी लगेच कॉन्टॅक्ट वगैरे करतो बऱ्यापैकी, त्यामुळे सॉर्ट आउट होऊन जातात विषय। फक्त तुम्ही लक्षात ठेवा, बाकीचे ॲडिशनल अकाउंट अजिबात जास्त ओपन करू नका। एक स्टँडर्ड आणि एक अल्ट्रा स्टँडर्ड ठेवलं ना, सफिशियंट होऊन जाईल। बाकी बघा बोनस, एक एक्सएमचा फायदा सांगतो, मरू द्या। हे बघा 50%चा बोनस आहे। $100 डिपॉझिट केलं $15 बोनस, 200 डिपॉझिट केलं $100चा बोनस। इथं सध्याला चालू आहे, तुमच्या इथं दिसत असेल 500ला 500चा बोनस। $500 डिपॉझिट केलं की 500 बोनस येते। यार $1000 इक्विटी खूप मोठी गोष्ट आहे। स्प्रेड थोडासा गोल्डर जास्त आहे, मान्य आहे, पण मला सांगा डबल कॅपिटल झाल्यावर स्प्रेडला काय घेऊन बसलाय तुम्ही, नो प्रॉब्लेम। बाकी तुमचीच आहे, तुम्हाला चुकीचं वाटत असेल अजिबात करू नका, आपलं काय इथं विषय नाही आहे। अजून 20%चा बोनस आहे, भरपूर सारा बोनस भेटतोय, यूज करायचं असेल तर तुम्ही करू शकता। ह्याला एक रजिस्टर करून घ्या बघा, हे काय सी प्रोमो म्हणते ना, ह्याला एक रजिस्टर करून घ्या। तुम्ही जर 50 स्लॉट कंप्लीट केलं ना गोल्डमध्ये, तर तुम्हाला $250 एक कॅशबॅक भेटतोय। ठीक आहे, हा एक बेनिफिट आहे, तर हे यूज करून घ्या। हे रेपर फ्रेंड वालं काही युजफुल नाहीये, इथं काय 150 म्हणते, रुपये मिळत नाही। बाकी तर सगळं एकदम चांगलं आहे। पण आणि जो 100%चा डिपॉझिट बोनस आहे ना, तो किती पण डिपॉझिट केलं तर 100 केलं तरी भेटतो, 200 केलं तर भेटतो, पण एकदाच भेटतो बरं का, म्हणून हायेस्ट डिपॉझिट करून ठेवा तुम्ही। आणि बोनस कुठं दिसतो हे बघा, इथं यायचं 3 डॉटवरती क्लिक करायचं, अकाउंट इन्फॉर्मेशनवर क्लिक करायचं। इथं क्लिक केलं काय दिसतंय तुम्हाला, कुठे गेलं, क्रेडिट म्हणून येतो बोनस। 300 क्रेडिट आणि 300 डिपॉझिट, टोटल मार्जिन किती 600। तुम्ही समजा तुमचा $300 लॉस झालं तर तुम्ही त्या बोनसवर ट्रेड करू शकता, त्याच्यावर प्रॉफिट करू शकता, प्रॉफिटला घरी घेऊन जाऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही। किंवा एका ट्रेडमध्ये ॲट अ टाइम $600 रिस्क घेऊ शकता। मला सांगा, $300 कॅपिटल टाकलंय फक्त, आणि 600 वरती तुम्हाला रिस्क घेता येते, याच्यापेक्षा चांगली गोष्ट काही नाही। म्हणून मी तुम्हाला पहिल्यापासून एक्सएम का करतो, तर भाऊ ना आपला बेनिफिट आहे। 4 पैसे जास्त कुठून मिळतील हे बघा तुम्ही।
बाकी तुमची इच्छा आहे, तुम्हाला जिथं सर्व्हिस चांगलं वाटतं तिथं करा, आपलं काय घेणं देणं नाहीये. हे अकाउंट ज्यांचे नाही आहेत माझ्या अंडर त्यांनी पार्टनर कोड टाकून अकाउंट जोडे करून घ्या आणि बाकीचे अकाउंट क्लोज करून टाका. जर यात बॅलन्स असेल ना तो कसा ट्रान्सफर करा तुम्हाला दाखवतो. हे बघा 3 डॉटवरती क्लिक करायचं, इंटरनल ट्रान्सफर म्हणायचं. काय म्हणायचं? इंटरनल ट्रान्सफर. इंटरनल ट्रान्सफर म्हणलं सिलेक्ट ट्रेडिंग अकाउंट म्हणतंय, बरोबर ना. ह्याच्यातून दुसरं अकाउंट सिलेक्ट करायचं, अमाऊंट टाकायची, सेंड रिक्वेस्ट म्हणायचं, एका सेकंदात पैसे ट्रान्सफर होतात. ठीक आहे. जे अकाउंट माझ्या अंडर आलं तिकडे पैसे ढकलून द्या. म्हणजे काय डिपॉझिट विड्रॉल इश्यू आला तर बऱ्यापैकी तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉर्ट आउट करून देतो. बाकी ऍप्लिकेशनची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, XMX सगळ्या लिंक दिलेल्या आहेत, त्या तुम्ही बघू शकता. टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.